बाप्पा. हे दयागणा, खरोखर परमेश्वरा तुझं वचन किती मधुर आहे बाप्पा. त्याचबरोबर ते दुधारी तलवार आहे बाप्पा. ते तीक्ष्ण आहे, सांधे आणि मज्जा यांना भेदून आरपार जाणार आहे. आणि म्हणूनच तुझं वचन ग्रहण करण्यापूर्वी परमेश्वरा तुझ्या आत्म्यात आम्हाला बलवान कर बाप्पा. आणि ते ग्रहण करण्यासाठी लागणारं सहाय्य पुरव. बोलणारी जीभ आणि ऐकणारे कान या समयी मी तुझ्या हातात देत आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागते म्हणून तो येईल. प्रियांनो, आजचा आपण जो विषय घेतलेला आहे तो विषय आहे आत्मिक युद्धासाठी सुसज्ज होत असताना देवाची शस्त्रसामग्री धारण करा. आणि या विषयासाठी आपण जो शास्त्रभाग वाचलेला आहे तो शास्त्रभाग आहे इफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि त्याची 10 ते 18 ही वचनं. प्रियांनो, आपणाला आठवत असेल यापूर्वी आपण या शास्त्रभागाचा अभ्यास केलेला आहे. या शास्त्रभागातून आज आपणाला पुन्हा परमेश्वर काही नवीन बोध करू इच्छित आहे आणि तो बोध ऐकण्यास आपण तत्पर होऊया. या शास्त्रभागाचं मनन, चिंतन आणि अभ्यास करत असताना आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घेणार आहोत की हे युद्ध जे आहे ते कुणाबरोबरचं आहे. प्रियांनो, युद्ध, संग्राम, लढाई हे शब्द अखिल मानव जातीला परिचित असे शब्द आहेत. युद्ध हे 3 प्रकारचं आहे. 3 प्रकारचं असतं. पहिलं युद्ध जे आहे ते मानवाचं मानवाशी, मग ते 2 देशातील असेल, 2 राष्ट्रातील असेल, 2 पक्षातील असेल, म्हणजेच हे मानवाने मानवाशी केलेलं सदृश्य असं युद्ध आहे. ते समोरासमोर होतं, वेगवेगळ्या साधनांनी होतं, वेगवेगळी शस्त्रसामग्री त्यामध्ये वापरली जाते, काळानं परतत्वे ती सामग्री बदलत जाते. आणि हे असं पहिल्या प्रकारचं युद्ध जरी आम्ही अनुभवलं नाही तरी आम्ही ऐकतो, आम्ही पाहतो आणि आम्हाला ते माहीत आहे. त्यानंतरचं दुसरं युद्ध जे आहे ते मानवाचं विषाणूशी असलेलं युद्ध, जे नव्यानंच गेले 1.5 वर्षापासून आम्ही अनुभवत आहोत. गेली 1.5 वर्ष आपण अनुभवत आहोत की अखिल मानवजात, ज्या मानवजातीला परमेश्वरानं ज्ञान, बुद्धी सर्व काही दिलेलं आहे, ती मानवजात या अतिसूक्ष्म अशा विषाणूशी युद्ध करत आहे. आणि तो अतिसूक्ष्म विषाणू ज्याचं नाव कोविड-19 कोरोना हा तो विषाणू आहे. आणि त्या विषाणूशी आपलं हे युद्ध चालू आहे. त्यानंतर तिसरं युद्ध जे आम्हाला पवित्र शास्त्र ज्याची ओळख करून देते ते तिसरं युद्ध म्हणजे मानवाचं सैतानाशी असलेलं युद्ध. आपण पहिलं युद्ध बघितलं मनुष्याचं मनुष्याशी, दुसरं मनुष्याचं अतिसूक्ष्म अशा विषाणूशी, आणि तिसरं युद्ध जे आहे ते मानवाचं अदृश्य अशा सैतानी शक्तीशी. सैतान कोण आहे? हा सैतान की ज्याच्याशी माणूस युद्ध करत आहे. सैतान अदृश्य अशी शक्ती आहे. तो आत्मा आहे, तो अदृश्य आहे, तो दृष्ट व लबाड आहे, लबाडांचा बाप आहे आणि आकाशातील दुरात्म्यांचा तो पुढारी आहे. तो धूर्त, कपटी आहे. याचा अनुभव आपण उत्पत्तीच्या पुस्तकातच घेतलेला आहे. धूर्तपणाने, कपटाने, लबाडीने त्याने हवेला ठकवलेला आहे आणि या जगात पाप आलेला आहे. आणि अशा ह्या अदृश्य सैतानी शक्तीशी मनुष्याचं युद्ध आहे. आणि म्हणूनच या युद्धासाठी लागणारी शस्त्रसामग्री देखील विभिन्न आहे. आपण इफिसकरास पत्र याच्या 6व्या अध्यायातील 12व्या वचनात वाचतो, आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर,
सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे. सैतान हा आपला शत्रू आहे आणि अशा ह्या वेगळ्या युद्धावर मनुष्यजात प्रतिदिन लढत असते. प्रत्येक दिवस या अदृश्याच्या शक्तीशी आमची आत्मिक लढाई, आमची आध्यात्मिक लढाई चालू असते. जेव्हा आपण या युद्धात उतरतो तेव्हा आपण जर पवित्र आत्म्याने परिपूर्ण असू तर सैतान विरोधही जबरदस्त करतो. जितका आम्ही सबळ तितका सैतानाचा विरोध देखील सबळ. कारण की प्रियांनो, सैतान जरी कितीही वाईट, धूर्त, लबाड, अदृश्य, कपटी असला तरी त्याच्यामध्ये 2 गुणधर्म आहेत आणि ते मानव जातीने नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत. आणि ते 2 गुणधर्म हे आहेत की एक तर तो सतत कार्यरत असतो, तो कधीही शांत बसत नाही. आणि दुसरं म्हणजे तो जबरदस्त असा शक्तिशाली आहे. प्रियानो, आमचा परमेश्वर हा सर्वसमर्थ आहे. तो सैतानाला जय मिळवून देत नाही. तो आमचा परमेश्वरच विजयी होतो. पण या युद्धामध्ये सैतानाला देखील शक्ती आहे हे आम्ही विसरता कामा नये. आणि म्हणूनच आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आम्ही आध्यात्मिक युद्धात उतरतो त्यावेळेस आम्ही जितके सबळ तितका सैतान आम्हाला जबरदस्त विरोध करतो. कारण त्याच्याजवळ विरोध करण्याची ती शक्ती आहे. आणि म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याचं सहाय्य घेणं गरजेचं असतं. ज्यावेळेस आम्ही आमच्या या अंतःकरणातील द्वंद्वामध्ये, या युद्धामध्ये, या आत्मिक युद्धामध्ये अडकतो, एखाद्या अदृश्य सैतानी शक्तीचा सामना करतो, त्यावेळेस आम्हाला पवित्र आत्म्याचं सहाय्य घेणं गरजेचं असतं. मग त्या सैतानापुढे आम्हाला टिकाव धरायचा आहे. त्या सैतानापुढे आम्हाला दटून उभं राहायचं आहे. आणि त्यासाठी आम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत? तर ह्यासाठी आम्हाला 3 गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. त्यातली पहिली गोष्ट आम्हाला याकोब 4थ्या अध्यायातील 7व्या वचनात सांगतो. ती गोष्ट ही आहे की देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही मानवांनी, आम्ही विश्वासणाऱ्यांनी ही ठेवली पाहिजे की जर सैतानाच्या समोर उभं राहायचं आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे तर देवाच्या अधीन व्हायचं आहे. देवाच्या नियंत्रणाखाली यायचं आहे. देवाच्या अधिपत्याखाली यायचं आहे आणि सैतानाला अडवायचं आहे. ज्याला आपण म्हणू शकतो सेल्फ डिफेन्स. सगळ्यात पहिली पायरी म्हणजे आम्हाला स्वतःचं रक्षण करायचं आहे. आणि जर स्वतःचं रक्षण आम्हाला करायचं आहे तर त्यासाठी आम्हाला त्या सैतानाला अडवण्यासाठी आमच्या सर्वसमर्थ परमेश्वराच्या अधीन व्हायचं आहे. म्हणजे याकोब म्हणतो म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. किती सुंदर याकोब आम्हाला या समस्येचं उत्तर देत आहे. जर सैतानाला अडवायचं आहे तर देवाच्या अधीन व्हायचं आहे. सैतानाला अडवायचं आहे म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. दुसरी गोष्ट जी आम्हाला करायची आहे ती या युद्धामध्ये प्रभूच्या सामर्थ्याने बलवान होत जा. इफिस 6:10. आम्हाला प्रभूच्या सामर्थ्याने बलवान व्हायचं आहे. प्रभूचं सामर्थ्य आमच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. या गेल्या 1.5 वर्षात आम्ही अनुभवत आहोत की ज्या अतिसूक्ष्म अशा विषाणूशी या मानव जातीचं युद्ध चालू आहे, त्यावेळेस सर्वात महत्त्वाची पायरी आम्हाला सांगितली जाते ती म्हणजे आम्हाला आमची रोगप्रतिकार शक्ती वाढवायची आहे. कारण त्या अतिसूक्ष्म अशा विषाणूशी लढण्यासाठी आमच्यामध्ये प्रतिकार शक्ती असावी, त्याला प्रतिकार करता यावा. आणि म्हणून आम्ही वेगवेगळे उपाय करत आहोत. आणि गेल्या काही दिवसापासून आमचं सरकार आमच्यासाठी वॅक्सिनेशन राबवत आहे. काय ह्या वॅक्सिनेशनचं महत्त्व आहे की हे वॅक्सिन जे आम्ही घेणार आहोत, ही लस जी आमच्या शरीरात सोडली जाणार आहे, त्याद्वारे आमच्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढणार आहे. आणि त्या विषाणूचा जर प्रादुर्भाव झाला तर त्या विषाणूशी आमच्या शरीराला लढता येणार आहे.
म्हणजे हा निसर्गाचा नियम आहे की जर एखादा शत्रू आमच्यावर चालून येत आहे तर त्याला प्रतिकार करण्यासाठी आमच्याजवळ प्रतिकार शक्ती असावी. आणि तीच प्रतिकार शक्ती आम्हाला सैतानाशी लढण्यासाठी सुद्धा हवी आहे. मग या सैतानाशी लढण्यासाठी आम्हाला प्रतिकार शक्ती हवी आहे, जे बळ हवं आहे, जे बल हवं आहे. तर पौल इफिसकरास लिहितो की प्रभूच्या सामर्थ्याने बलवान होत जा. ते सामर्थ्य आम्हाला आमचा परमेश्वर पुरवणार आहे. होय, प्रेषितांची कृत्ये याच्या पहिल्या अध्यायातील 8व्या वचनात आपण वचन वाचतो की पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हे सामर्थ्य आम्हाला कशापासून प्राप्त होणार आहे? तर त्याचं उत्तर आमचं पवित्र शास्त्र सांगतं की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल. प्रियांनो, लक्षात घ्या, आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य अतिशय महत्वाचं आहे. ज्या वेळेस तो आमच्या जीवनात येईल, देवाचं वचन सांगतं की तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि ते सामर्थ्य असं असेल की सैतानाच्या कोणत्याही हल्ल्यापासून तुम्ही स्वतःचं रक्षण करू शकाल. मग तो सैतानी हल्ला एखाद्या मोहाचा असेल, लबाडीचा असेल, हा धूर्त कपटी सैतान तुम्हाला एखाद्या पापात पाडणार असेल, कोणतंही ते युद्ध असेल, त्या युद्धामध्ये जर तुम्हाला टिकाव धरायचा आहे, त्या मोहावर, त्या पापावर जर विजय मिळवायचा आहे, त्या लबाडीवर जर विजय मिळवायचा आहे, त्या व्यसनांवर जर विजय मिळवायचा आहे, तर देवाचं वचन सांगतं की पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. मनुष्य दुर्बळ आहे, पण पवित्र आत्मा ज्यावेळेस मनुष्याला मिळतो तो मनुष्याला शक्ती पुरवतो. आणि म्हणून संत पौल आपल्याला दुसरी गोष्ट या युद्धामध्ये सांगत आहे की प्रभूच्या सामर्थ्याने आम्हाला बलवान होत जायचं आहे, आम्हाला शक्तिशाली होत जायचं आहे. तिसरी गोष्ट या युद्धामध्ये आम्हाला लक्षात ठेवायची आहे ती आहे की सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा. इफिस 6:11. आता युद्ध म्हटलं की शस्त्र आलंच. आपण पाहतो की मानवाशी ज्यावेळेस युद्ध होतं, पवित्र शास्त्रांमध्ये देखील जुन्या करारांपासून आपण युद्धांच्या कथा ऐकलेल्या आहेत, युद्ध पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे. आणि जसा काळ पुढे होत गेला त्या युद्धाची शस्त्रसामग्री देखील बदलत गेलेली आहे. आणि इथे आपल्याला देवाचं वचन सांगत आहे की ही देखील एक युद्ध आहे जे तुम्ही सैतानाशी लढणार आहात. आणि त्यावेळेस त्या युद्धात टिकाव धरता यावा म्हणून तुम्हाला शस्त्रसामग्री धारण करायची आहे. पण ती शस्त्रसामग्री जी आपण मानवी युद्धात धारण करतो ती नसून आम्हाला देवाची शस्त्रसामग्री धारण करायची आहे. मग कोणती आहे ही देवाची शस्त्रसामग्री जी देव आम्हाला देऊ इच्छित आहे? ती देखील पवित्र शास्त्रात आम्हाला नमूद करून ठेवलेली आहे. आणि मग ती शस्त्रसामग्री आम्हाला आजच्या शास्त्रपाठात वाचायला मिळते. 14 ते 18 या वचनात आम्ही ती शस्त्रसामग्री वाचन करतो. सत्याचा कमरबंद, नीतिमत्वाचे उरस्त्राण, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता, विश्वासाची ढाल, तारणाचे शिरस्त्राण, आत्म्याची तलवार. आमच्या शरीरातील डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत आमच्या शरीरातील प्रत्येक अवयवांचा, प्रत्येक भागाचा सांभाळ आणि रक्षण करता यावं, सैतानाच्या हल्ल्यापासून आमचं रक्षण व्हावं म्हणून त्या प्रत्येक शरीराच्या अवयवासाठी वेगवेगळी शस्त्रसामग्री दिली गेलेली आहे. आणि या शस्त्रसामग्रीचा जर आपण अभ्यास केला तर या शस्त्रसामग्रीचा प्रत्येकाचा एक दुसऱ्याशी संबंध आहे. आणि जर आम्ही ही शस्त्रसामग्री धारण करतो तर त्या सैतानी आत्मिक युद्धामध्ये त्या सैतानाला आम्ही अडवू शकतो आणि आम्ही स्वतःचं रक्षण करू शकतो. आता ह्या वेगवेगळ्या शस्त्रसामग्रीचा अभ्यास करत असताना आम्ही आमच्या अभ्यासाची सुरुवात आमच्या पायापासून करणार आहोत. कारण की पाय हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
अलीकडं व्हॉट्सअपवर एक मेसेज सतत व्हायरल होत असतो की प्रत्येक मनुष्याने दिवसातून 40 ते 45 मिनिटं चालायला पाहिजे. तर जर तो चालला तर त्याच्या पायाचे स्नायू बळकट राहतील, कारण की वृद्धापकाळात जर पायच खचले तर तो मनुष्य चालू शकणार नाही. आमच्या पायांचं आम्हाला फार महत्त्व आहे, कारण की आमच्या पायांवरच आम्ही उभे राहत असतो. आमचं संपूर्ण शरीर जर धडधाकट आहे आणि जर आमचे पाय आम्हाला साथ देत नाहीत तर आम्ही उभं राहू शकत नाही. आणि म्हणूनच या युद्धामध्ये पायासाठी एक शस्त्रसामग्री सांगितली आहे आणि ती शस्त्रसामग्री आज आपण मनन करणार आहोत. म्हणून पायांसाठी युद्धात जात असताना काहीतरी वापरणं गरजेचं आहे. तुमची छाती शक्तिशाली आहे, तुमची कंबर बळकट आहे, तुमचे शरीर सुदृढ आहे, परंतु तुमच्या पायाला एक छोटीशी जखम झालेली आहे. तर त्या युद्धभूमीवर तुम्ही टिकाव धरू शकत नाही. आणि म्हणून पहिले तुम्हाला तुमच्या पायांचं रक्षण करणं गरजेचं आहे. ज्या वेळेस संत पौल इफिसकराच्या मंडळीला हे पत्र लिहितो त्यावेळेस तो तुरुंगात आहे. आणि तुरुंगात असताना हा पौल त्या तुरुंगातील जे शिपाई आहेत, जे पहारेकरी आहेत, त्यांच्या वेशभूषेचं निरीक्षण करत आहे. आणि ज्या वेळेस तो त्या शिपायांच्या वेशभूषेचं निरीक्षण करतो त्यावेळेस त्यांच्या वेशभूषेमध्ये त्याचं लक्ष त्या शिपायांच्या पादत्राणांकडे जातं. आणि त्यांची जी पादत्राणं आहेत ती एक विशिष्ट प्रकारची आहेत. आम्ही जर ख्रिश्चन फिल्म्स बघतो तर त्या फिल्म्समध्ये आम्हाला ही जी वेशभूषा आहे ती पाहायला मिळते की रोमी शिपायांची वेशभूषा कशी असायची. त्यांच्या डोक्यावर कसा जिरेटोप असायचा, त्यांचा कमरबंद, त्यांचं ते लोखंडी चिलखत आणि त्यांच्या पायातील वाहना या विशिष्ट प्रकारच्या तयार केलेल्या असायच्या. आता ह्या वाहनाच्या त्या पादत्राणांचा त्या शिपायांना एक विशिष्ट उपयोग असायचा, तो म्हणजे सर्वात महत्त्वाचं, जमिनीवर त्यांना दृढपणे उभं राहता यायचं. आणि म्हणून त्यांच्या पादत्राणांना खालून खिळे ठोकलेले असत की जेणेकरून त्या जमिनीवर ते जिथे युद्धासाठी उभे राहतील तिथे त्यांना त्या जमिनीवर दृढपणे उभा राहता यावं. दुसरी गोष्ट, या जाड आणि मजबूत अशा पादत्राणांमुळे त्यांच्या पायाचं रक्षण व्हायचं. आणि म्हणून त्यांना कोणत्याही विशिष्ट प्रकारचे बूट घातलेले नसायचे, तर खाली त्या तळव्यांना विशिष्ट प्रकारचे लाकडाचे तळव्यांना विशिष्ट प्रकारचा बेस असायचा, त्याला खिळे ठोकलेले असायचे आणि वरती चामड्याच्या पट्ट्यांनी पायाला ते पादत्राण घट्ट बांधलेलं असायचं. कारण की पूर्वीच्या काळी ज्यावेळेस युद्ध होत असे त्यावेळेस युद्धभूमीवर लाकडाचे टोकदार असे भाग किंवा खिळे विखुरले जायचे, पसरून ठेवले जायचे. ज्यावेळेस शत्रुपक्ष शिपाई लढाईसाठी आपल्यावर चालून येईल त्यावेळेस त्यांच्या पायामध्ये ते खिळे घुसतील आणि त्यांचे पाय कामातून जातील, ते जखमी होतील आणि ते युद्ध करू शकणार नाही. आणि म्हणून या युद्धभूमीवर आपल्या सैनिकांच्या पायांचं रक्षण करणं ही पहिली पायरी असायची. आणि म्हणून या पादत्राणांमुळे चपळाईने हालचाल करता यावी, त्यांचं रक्षण व्हावं म्हणून ख्रिस्तपूर्व 4थ्या शतकामध्ये अलेक्झांडर द ग्रेट या राजाने आपल्या शिपायांसाठी ही विशिष्ट प्रकारची पादत्राणं तयार करून घेतली होती. आणि यांचा उपयोग असा व्हायचा की एक म्हणजे त्यांना जमिनीवर दृढ उभा राहता यायचं, 2 त्यांच्या पायांचं रक्षण व्हायचं आणि 3 त्यांना चपळाईने हालचाल करता यायची. प्रियांनो, शिपाई हा नेहमी चपळ असावा. कधीही त्याला धोक्याचा इशारा मिळाला की तो युद्धासाठी सुसज्ज असावा. आणि म्हणून त्या चपळाईने त्याला आहे त्या ठिकाणावरून मुवमेंट करता यावी म्हणून त्याच्यासाठी हे पादत्राण उपयोगी ठरायचं. आणि अशी ही पादत्राणं त्या रोमी शिपायांची होती. त्या पादत्राणांचा अभ्यास या संत पौलाने केलेला आहे आणि तो आम्हाला म्हणत आहे की तुम्हाला देखील तुमच्या पायामध्ये असे मजबूत असे पादत्राणं घालायचे आहेत.
कारण की सैतानाशी लढत असताना तुम्हाला त्याच्या पुढे टिकाव धरून दृढपणे उभं राहायचं आहे. ख्रिस्ती मनुष्याला देखील या मजबूतीची गरज आहे. आणि मग तो सांगत आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारची पादत्राणं घालायची आहे, जी भक्कम असतील, जी तुमचं पायांचं रक्षण करतील आणि जी तुम्हाला चपळाईमध्ये मदत करतील. आणि त्या पादत्राणांचं त्यांनी उल्लेख केलेला आहे की शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. शांतीची सुवार्ता प्रियांनो, आमचा येशू ख्रिस्त हा शांतीचा अधिपती आहे. येशू ख्रिस्त म्हणतो, जग देतो तशी शांती मी तुम्हाला देत नाही. आमच्या येशू ख्रिस्ताने दिलेली आत्मिक शांती युद्धामध्ये आमच्यासाठी फार आणि फार गरजेची आहे. जर आमच्या जीवनामध्ये आमच्या येशू ख्रिस्ताची दिलेली शांती असेल तर कोणत्याही युद्धात आम्ही स्थिर उभे राहू शकतो. कारण की ज्यावेळेस सैतान आमच्या आत्मिक जीवनावर हल्ला करतो त्यावेळी सगळ्यात पहिले म्हणजे तो आमच्या अंतःकरणातील शांतता काढून घेतो आणि आम्हाला शांत करतो, आम्हाला अस्थिर करतो, आम्हाला चलबिचल करतो. आणि म्हणून मनुष्य म्हणताना तुम्ही ऐकलं असेल की मी व्हायबल झालो, मी डिप्रेशनमध्ये गेलो, मी नाराज झालो, मी आत्महत्याप्रत पोहोचलो. कारण की सैतानाचं कार्य त्या मनुष्याच्या जीवनात चालू झालेलं असतं. सैतान मनुष्याच्या त्या मानसिक स्थितीशी, अंतःकरणाशी खेळत असतो. त्याला तो त्या डिप्रेशनमध्ये नेतो, त्या अशांततेमध्ये नेतो, त्या अस्थिरतेमध्ये नेतो, अस्थिर करून सोडतो आणि वादळाने त्याला भरून टाकतो. आणि त्यावेळेस प्रत्येक मनुष्याला या युद्धामध्ये एका आत्मिक शांतीची गरज असते, जी शांती जग देत नाही, तर ती शांती फक्त आणि फक्त आमचा येशू ख्रिस्त देतो. आणि म्हणून संत पौल सर्वात महत्त्वाचं सांगत आहे की या युद्धामध्ये तुम्हाला पहिली पायरी लक्षात ठेवायची आहे की शांतीच्या सुवार्तेने सिद्ध केलेली पादुका तुमच्या पायात चढवायची आहे. त्या शांतीवर आमचं जीवन हे टिकून ठेवलं पाहिजे. जर तुमच्या अंतःकरणात शांती आहे तर आजूबाजूला कितीही मोठं वादळ उठू द्या, सैतानाचा कितीही मोठा हल्ला तुमच्यावर होऊ द्या, तुम्ही अस्थिर होणार नाही. कारण देवाची शांती तुमच्यामध्ये आहे, ती तुमचं रक्षण करणार आहे. आणि म्हणूनच या शांतीची पादत्राणं आम्हाला धारण करायची आहे. सैतान देखील या जगामध्ये युद्धभूमीवर आमच्यासाठी वेगवेगळी जाळं पसरून ठेवत असतो. ज्या जाळ्यांमध्ये त्याने या जमिनीवर खिळे रोवलेले आहेत. मोह आहे, लबाडी आहे, व्यसन आहे, धूर्तपणा आहे, कपटीपणा आहे, भावाभावामधील वैमनस्य आहे, गैरसमज आहे, रुसवे आहेत, फुगवे आहेत. या बारीक बारीक अशा गोष्टी त्याने या युद्धभूमीवर पसरवून ठेवलेल्या आहेत. आमच्या नकळत आम्ही त्या पाशामध्ये अडकलो जातो, त्या पाशांवर आमचे पाय पडतात, आम्ही त्याने जखमी होतो आणि जखमी होऊन आमच्या जीवनातील शांती आम्ही हरवून टाकतो. आणि म्हणून संत पौल म्हणत आहे ती शांती तुमच्या अंतःकरणात असावी, म्हणून देवाने दिलेली शांती, ती सिद्धता तुम्ही पायी चढवा. पेत्र देखील आपल्या पत्रामध्ये म्हणत आहे, सावध असा, कारण जागे राहा, कारण तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. आणि म्हणूनच आमच्यामध्ये ती गमनशीलता हवी, ती चपळता हवी. आपल्या शत्रूवर आपल्याला केवळ नजर ठेवायची नाहीये, तर त्यापासून वाचण्यासाठी आम्हाला नेहमी चपळ असलं पाहिजे. आणि म्हणून ही शांती आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. यशया 66:12 यामध्ये देवाचं वचन सांगतं, पहा, नदीप्रमाणे शांती व पाण्याच्या पुराप्रमाणे राष्ट्राचे वैभव मी तीचकडे वाहवितो. नदीप्रमाणे शांती. आपण पाहतो की झाडाची फांदी नदीचा प्रवाह थांबवत नाही, पण मोठे झाड उन्मळून पडते. हा नदीचा प्रवाह जसा शांतपणे वाहत राहतो, मोठ्या मोठ्या संकटांना तो सामोरं जातो, तो ढकलून देतो, तशी देवाची शांती त्या नदीप्रमाणे आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे.
जर नदीच्या प्रवाहामध्ये एखादा मोठा हिमनग आला, एखादा मोठा खडक आला, तर त्याचा परिणाम त्या नदीच्या वाहण्यावर होत नाही. ती शांतपणे आपला मार्ग बदलते, त्या खडकाच्या आजूबाजूने वाहत ती पुढे आणि पुढे जाते आणि पुढे जाऊन ती सागराला मिळते. ह्या नदीप्रमाणे शांती आमचा परमेश्वर आम्हाला देव करत आहे. कारण की परमेश्वराची इच्छा आहे की आमच्या जीवनामध्ये आम्ही पुढे पुढे वाहत जावं आणि शेवटी त्या प्रभुरूपी सागरामध्ये मिळावं. त्यासाठी ही शांती आमच्या जीवनामध्ये गरजेची आहे आणि ती शांती आम्हाला केवळ आमचा येशू ख्रिस्त देतो. कारण जगाची शांती ही वेगळी आहे. तो म्हणतो की शांतीचा अधिपती जो येशू, तो स्वतः म्हणतो की योहान 14:27 मध्ये, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो आणि माझी शांती ही जगासारखी नाही. होय प्रेम, ही शांती ग्रहण करण्याचा आपण प्रयत्न करूया. त्या शांतीच्या पादुका आमच्या पायात ती सिद्धता चढवण्याचा प्रयत्न करूया. जर तुमच्यामध्ये शांती आहे तर तुम्ही ज्यावेळेस सुवार्तेसाठी एखाद्या कुटुंबामध्ये जाता, ती शांती तुम्ही त्या कुटुंबाला देऊ करता. ती सिद्धता, त्या शांतीने भरलेलं जीवन तुम्ही त्या कुटुंबाला देऊ करता. त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही शांती प्रस्थापित करू शकता. आणि म्हणूनच फिलिप्पीकरास पत्र याच्या 4थ्या अध्यायातील 6 ते 7 या वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे, तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखेल. प्रभू करो आणि आजचं वचन आपल्यासाठी आशीर्वादाचं हो. आणि या आध्यात्मिक युद्धामध्ये, या सैतानाशी लढत असताना, स्वतःचा बचाव करत असताना, या शांतीच्या सुवार्तेने सिद्ध केलेली जी पादत्राणं आहेत, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली जी सिद्धता आहे, ती पायी चढवण्याचा आपण प्रयत्न करूया. प्रभू करो आणि आजचं वचन आपणासाठी आशीर्वादाचं.